प्रेझेन्स एव्हर. सर्वांचे खरंच खूप खूप स्वागत आहे इन अवर लाईव्ह स्पोकन इंग्लिश मास्टर क्लास. हाऊ डू यू डू एव्हरीबडी? कसे आहात सर्वजण? होप यू ऑल मस्ट बी फाईन. चला मस्तपैकी एव्हरीवन कम ऑन इन द चॅट बॉक्स मेसेज करा सगळ्यांनी गुड आफ्टरनून मॅम. येस एव्हरीवन. प्लीज मेसेज इन द चॅट बॉक्स गुड आफ्टरनून मॅम. येस एव्हरीवन. Please message in the chat box. Good afternoon, ma'am. Yes, very good afternoon. Very good afternoon. Very good afternoon to each and everyone present out there. Yes, Shraddha madam, Priyanka madam, Shekhar sir, Samruddhi madam. Very good afternoon. Yes, Meghana madam, Prajakta madam, Priyanka madam, Sonal madam, Ruchita madam, Sonali madam. Very good afternoon, Kajal madam. वॉर्म वेलकम सर्वांचे खूप खूप स्वागत आहे इन अवर लाईव्ह स्पोकन इंग्लिश मास्टर क्लास. येस पूर्विता मॅडम, व्हेरी गुड आफ्टरनून. व्हेरी गुड आफ्टरनून टू इच अँड एव्हरी वन प्रेझेंट आउट देअर. येस सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. लगेचच सुरू करत आहोत आपण अवर लाईव्ह स्पोकन इंग्लिश मास्टर क्लास. Yes. Good afternoon, everyone. Thank you so much for this beautiful, wonderful presence. चला सुरू करू. Let's get started for our live spoken English master class. Now, dear people, you know very well कालपासूनच आपण स्पोकन इंग्लिश कोर्सला आपण ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. तर मला सांगा इथे असं कोण आहे ज्यांनी कालचा क्लास मिस केला होता? Who all are here? Who missed the class yesterday? इथे असं कोण कोण आहे ज्याने कालचा क्लास मिस केला? Please tell me who all are here who have missed the class yesterday. ज्याने इथे कालचा क्लास मिस केलेला आहे. कालपासून आपण स्पोकन इंग्लिश कोर्सला ऍक्च्युअल सिलेबस म्हणजे जो सिलेबस असतो तो कोर्सचा सिलेबस आपण कालपासून सुरू केलेला आहे. ठीक आहे. इट्स ओके. ज्यांनी कोणी कालचा लाईव्ह क्लास मिस केला असेल काहीच प्रॉब्लेम नाही. इट्स टोटली ऑल राईट. मी तुम्हाला कालच्या क्लासची रेकॉर्डिंग पाठवली आहे तर ती रेकॉर्डिंग पाहिली आहे का? ज्यांनी ज्यांनी क्लास मिस केला, the ones who have missed the live class, have you everybody watched recording? Make sure you have watched the recording. कारण ज्यांना क्लास कालचा लाईव्ह क्लास करायला ज्यांना जमलं नाही त्यांच्यासाठी मी स्पेशली लाईव्ह क्लास रेकॉर्ड केलेला आहे. आय हॅव रेकॉर्डेड द लाईव्ह क्लास स्पेशली फॉर यू ऑल. तर आय होप यू हॅव वॉच्ड इट. आणि मुलांना सुद्धा दाखवायला सांगितलं होतं. घरी कोणी असेल फ्री रिलॅक्स बसलेलं, ज्यांना कोणाला इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे त्यांना पण पहा असं मी सांगितलं होतं. तर आय होप तुम्ही दाखवलं असेल. चला आजच्या बद्दल बोलूया. ज्यांनी कालचा क्लास मिस केला होता इट्स ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. मी आज आता जे काही शिकवलं त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. होईल तेवढं मी तुम्हाला रिवाइज पण करून देईल. थँक्यू व्हेरी मच फॉर बिंग हिअर बाय टुडे. वन्स अगेन आय वुड लाईक टू रिमाइंड यू गाईज, लिंक शेअर करा विथ युअर फ्रेंड्स, विथ युअर फॅमिली. घरामध्ये असं कोणीही असेल, तुमच्या ओळखीमध्ये, तुमच्या फ्रेंड्समध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये असं कोणीही असेल ज्याला असं वाटतं की इंग्लिशची गरज आहे आणि इंग्रजी शिकणं खूप आवडेल, एज्युकेशन मध्ये जर कोणाला इंटरेस्ट आहे तर त्या प्रत्येकासोबत क्लासची लिंक शेअर करा. त्यांना पण लगेच क्लास आपला जॉईन करायला सांगा, ते पण जॉईन करतील. अजून एक महत्वाची गोष्ट, तुम्ही यू कॅन शुअरली शेअर द लिंक. मीन्स तुम्ही तुमच्या आईंसोबत, तुम्ही तुमच्या वडिलांसोबत, तुम्ही तुमच्या आजोबांसोबत सुद्धा शेअर करू शकता. कारण हा क्लास करण्यासाठी वयाची कुठलीही अट नाहीये. दिस क्लास इज फॉर इच अँड एव्हरी वन हु इज विलिंग टू लर्न इंग्लिश. हा क्लास त्या प्रत्येकासाठी आहे ज्याला इंग्रजी भाषा बोलायला शिकायची आहे. सो देर इज नथिंग अबाउट एज लिमिटेशन. दिस क्लास इज फॉर इच अँड एव्हरी वन. लेट्स गेट स्टार्टेड. आता 2 वाजून गेलेले आहेत आणि आता आपण स्पोकन इंग्लिश कोर्सच्या सिलेबसला सुरुवात करत आहोत. सो इथून पुढचे मला तुमच्या सर्वांचे जवळजवळ पाहिजे प्रिशियस 45 मिनिट्स. मॅ क्लिअर? इथून पुढचे मला तुमच्या सर्वांचे पाहिजे आहेत प्रिशियस 45 मिनिट्स. काइंड रिक्वेस्ट, इथून पुढचे 45 मिनिट तुम्ही सर्वजण माझ्यासोबत राहा. जर तुम्ही शेवटपर्यंत माझ्यासोबत राहिलात तर मला जे काय तुम्हाला शिकवायचंय ते मी तुम्हाला व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल. ते तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याचा म्हणजे इम्पॅक्ट होईल तुमच्यावरती, त्याचा खूप छान रिझल्ट येईल तुम्हाला. जर पूर्ण क्लास अटेंड केला तर तुम्ही पाहाल की हळूहळू तुमची इंग्रजीची भीती निघून जाईल आणि हळूहळू तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढेल. हे चेंजेस तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स कराल क्लासमध्ये. शेवटपर्यंत राहा. लेट्स गेट स्टार्टेड. स्पोकन इंग्लिश कोर्सच्या सिलेबसला कालपासून सुरुवात केलेली आहे आणि आज आता पुढे घेऊन जात आहे
इंग्रजीमध्ये देर आर 3 मेन टाइप्स ऑफ टेन्सेस, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. या 3 मेन टेन्सेस वरती पूर्ण इंग्रजी भाषा चालते. त्याला आपण प्रेझेंट टेन्स ऑलरेडी शिकलेलो आहोत आणि आज आता आपल्याला जायचं पुढे. अँड या वी आर गोइंग टू लर्न टुडे आवर नेक्स्ट टेन्स कॉल्ड ॲज पास्ट टेन्स. आज आता आपल्याला पुढे जायचंय, पुढचा टेन्स शिकायचा ज्याला बोलतात काय, पास्ट टेन्स. व्हॉट डू वी से, पास्ट टेन्स. काय बोलतो आपण याला, पास्ट टेन्स. मेन क्वेश्चन, व्हॉट इज पास्ट टेन्स एक्झॅक्टली. पास्ट टेन्सला मराठीमध्ये काय बरं बोलतात. यू हॅव एन आयडिया अबाउट इट. दिस पास्ट टेन्स इज ऍक्च्युअली कॉल्ड एज इन मराठी भूतकाळ. ह्या पास्ट टेन्सलाच मराठीमध्ये आपण काय बरं बोलतो. व्हॉट इज एक्झॅक्टली पास्ट टेन्स. पास्ट टेन्स इज बेसिकली कॉल्ड एज भूतकाळ. आता ह्या पास्ट टेन्स मध्ये आज मी तुम्हाला सगळ्यांना 2 खूप महत्वाच्या गोष्टी शिकवणार आहे. कुठले 2 महत्वाचे कॉन्सेप्ट मी तुम्हाला शिकवणार आहे. तर हिअर वी गो. देर आर 2 concepts in front of you all. The very first concept is here. First one is to be and next one is to have. सगळ्यात पहिला कॉन्सेप्ट आहे to be and then there is another concept is called as to have. टू बी म्हणजे काय आणि टू हॅव म्हणजे काय हे काल तुम्ही आपला क्लास केला होता आणि तुम्हाला त्याबद्दल माहिती आहे, पण कालच्या क्लासमध्ये नव्हते. लक्ष द्या, आज सांगते. व्हॉट इज टू बी अँड व्हॉट इज टू हॅव. ऍक्च्युली तो पूर्ण कॉन्सेप्टच तुम्हाला माहिती आहे, फक्त तुमची नावासोबत चांगली ओळख नाहीये. करून देते ओळख. टू बी अँड टू हॅव. टू बी इज कॉल्ड एज इन मराठी असणे. टू बीला मराठीमध्ये आपण काय बरं म्हणतो, व्हॉट इज टू बी. टू बी इज बेसिकली कॉल्ड एज असणे. देन कम्स टू हॅव. मग येतं टू हॅव. टू हॅव म्हणजेच काय, व्हॉट इज टू हॅव. टू हॅव इज कॉल्ड एज इन मराठी मालकी असणे. टू हॅवलाच मराठीमध्ये काय बरं बोलतात, मालकी असणे. व्हेरी सिम्पल. टू बी म्हणजे असणे, टू हॅव म्हणजे मालकी असणे. आजच्या क्लासमध्ये इन टुडेज क्लास आपल्याला हे 2 टॉपिक्स अगदी बेसिक पासून सुरुवातीपासून शिकायचे आहेत. टू बी म्हणजे असणे आणि टू हॅव म्हणजे मालकी असणे. पण एक्झॅक्टली याचा काय अर्थ होतो, एक्झॅक्टली याचं काय म्हणणं आहे, एक्सप्लेन करून सांगते विथ द हेल्प ऑफ वन डेफिनेशन. आय विल एक्सप्लेन टू यू ऑल विथ द हेल्प ऑफ वन डेफिनेशन. एका डेफिनेशनच्या थ्रू एक्सप्लेन करते. What is to be and what is to have. Here we go. The definition is as follows. To be past tense is what, करता, करता, स्वतः. पहा, what it says, करता, स्वतः, काहीतरी होता. To be past tense एक्झॅक्टली काय म्हणणं आहे, करता स्वतः काहीतरी होता. त्याचा सिंपल सोबर अर्थ होतो की कोणीतरी स्वतः काहीतरी होतं. हा टेन्स पास्ट आहे ना, मग ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी ऑलरेडी होऊन गेलेल्या आहेत त्यांच्याबद्दल आपण बोलतो. नेक्स्ट टू हॅव पास्ट टेन्स. व्हॉट अबाउट टू हॅव. टू हॅव सेज दॅट. पहा डेफिनेशन, कर्त्याला किंवा कर्त्याजवळ किंवा कर्त्याकडे. कर्त्याला किंवा कर्त्याजवळ किंवा कर्त्याकडे कशाची तरी. व्हॉट इज द डेफिनेशन, कशाची तरी मालकी होती. व्हेरी सिम्पल डेफिनेशन. कर्त्याला, कर्त्याजवळ, कर्त्याकडे कशाची तरी मालकी होती. इट सिम्पली मीन्स दॅट कोणाला तरी, कोणाजवळ तरी किंवा कोणाकडे तरी काहीतरी होतं. यालाच काय बोलतात, कोणाला तरी किंवा कोणाजवळ तरी किंवा कोणाकडे तरी काहीतरी होतं. गाईज आज आपल्याला काय करायचंय, व्हॉट वी हॅव टू डू बाय टुडे. हे जे 2 पॅटर्न्स मी तुमच्या समोर लिहिलेत ना, या 2 पॅटर्न्सला रिलेट करणारे मराठी सेंटेन्सेस आज आपल्याला इंग्रजीमध्ये बनवायचे आहेत. व्हॉट वी हॅव टू डू, या 2 पॅटर्न्सला रिलेट करणारे मराठी वाक्य काय करायचे आज आपल्याला इंग्रजीमध्ये बनवायला शिकायचे आहेत. सो लेट्स प्रोसीड विथ दॅट. करता स्वतः काहीतरी होतं आणि कर्त्याला कर्त्याजवळ कर्त्याकडे कशाची तरी मालकी होती. एक सिम्पल सेंटेन्स हिअर आय एम रायटिंग ऑन द बोर्ड इन फ्रंट ऑफ यू ऑल. करता स्वतः काहीतरी होता. मला म्हणायचंय, व्हेरी सिम्पल सेंटेन्स, कोणीतरी स्वतः काहीतरी होतं. मला म्हणायचंय मी आजारी होते. ओके डन. अ व्हेरी सिम्पल सेंटेन्स इन फ्रंट ऑफ यू ऑल. मी आजारी होते. व्हॉट इज द एक्झाम्पल, मी आजारी होते. हे वाक्य आता आपल्याला करायचं आहे इंग्रजीमध्ये. करू शकता तुम्ही सर्वजण. कॅन यू एव्हरीबडी मेक दिस सेंटेन्स इन इंग्लिश. व्हेरी सिम्पल सेंटेन्स. काय लिहिलंय, मी आजारी होते. आय एम शुअर तुम्हाला सगळ्यांना हे सेंटेन्स इंग्लिश मध्ये करता येतं. तुम्हाला सगळ्यांना याला इंग्रजीमध्ये काय बोलतात हे माहितीये. पण तरी आय विल लेट यू नो फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग. लिसन प्रॉपरली. मी आजारी होते इज द सेंटेन्स. सगळ्यात आधी काय, मीला इंग्लिश मध्ये एक्झॅक्टली आपण काय बरं बोलतो,
व्हॉट वी से मी इन इंग्लिश. त्याच्यासाठी काही बिगिनिंग वर्ड्सची लिस्ट मी तुम्हाला दिली होती. आय हॅड गिव्हन यू द लिस्ट ऑफ द बिगिनिंग वर्ड्स इन द यस्टरडे सेशन. आज परत एकदा देते, जे काल नव्हते नीट लक्ष द्या. हिअर इज द लिस्ट. काय असतं? आय, ही, शी. आय म्हणजेच काय? मी स्वतः. ही म्हणजे काय? तो. शी म्हणजे काय? ती. नेक्स्ट, वी, यू, दे. व्हॉट इज मीन्ड बाय वी? वी म्हणजे काय? आम्ही किंवा आपण. नेक्स्ट इज यू. यू मीन्स व्हॉट? तू किंवा तुम्ही. देन कम्स दे. दे म्हणजेच काय असतं? ते सर्वजण. हे सगळं काय? व्हॉट इज ऑल दिस? बिगिनिंग वर्ड. इंग्रजीमध्ये तुम्हाला कुठलंही वाक्य बनवायचं असेल, टू मेक एनी सेंटेन्स इन इंग्लिश, हे सुरुवातीचे शब्द तुम्हाला माहितीच असायला पाहिजेत. इफ यू नो ऑल दीज वर्ड, हे शब्द जर का तुम्हाला माहित असेल तर फॉर शुअर तुम्ही वाक्याची सुरुवात तर नक्की करू शकता. मीला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? ऑब्विसली वी से व्हॉट? आय घेऊन टाकलं. पुढे आलं काय? आजारी. आजारीला इंग्रजीमध्ये काय बरं बोलतात? आजारीला इंग्रजीमध्ये म्हणतात इल. सिक बोलतात ऑफिशियल लँग्वेज मध्ये. आय घेतलं, इल घेतलं. काय आता? मी आजारी होते. काय म्हणायचं आपल्याला? मी आजारी होते असं सांगायचंय. असं नाही म्हणायचं की मी आजारी होते, आय इल. आता हे वाक्य आपल्याला पूर्ण करायचंय. टू कम्प्लीट द सेंटेन्स, यू नो व्हेरी वेल, इंग्रजीच्या ग्रामरने आपल्याला स्पेशल हेल्पिंग वर्ब दिलेले आहेत वाक्य पूर्ण करण्यासाठी. या पॅटर्नचे वाक्य पूर्ण करायचे असेल तर वी हॅव व्हेरी स्पेशल हेल्पिंग वर्ब. टू बी पास्ट टेन्सचे आपल्याकडे स्पेशल 2 हेल्पिंग वर्ब्स आहेत. दे आर कॉल्ड एज वॉज अँड वर. काय बरं बोलतात त्यांना? व्हॉट वी कॅन से देम? वॉज अँड वर. देर आर बेसिकली 2 हेल्पिंग वर्ब्स ऑफ टू बी पास्ट टेन्स, ज्यांना बोलतात वॉज वर. जरा एकदा बोला चॅट बॉक्स मध्ये. चॅट बॉक्स मध्ये सांगा, विच आर द 2 हेल्पिंग वर्ब्स. कुठले 2 हेल्पिंग वर्ब्स आहेत? वॉज अँड वर. विच आर द 2 हेल्पिंग वर्ब्स? वॉज अँड वर. कुठले 2 हेल्पिंग वर्ब्स? वॉज अँड वर. याला खूप जण वेअर बोलतात. इट इज नॉट वेअर, इट इज प्रोनाउन्स्ड एज वर. ह्याला वेअर नाही बोलत, याला काय बोलतात? वर बोलतात. काय बोलतात? वर. ठीक आहे. मग मी आजारी होते इज द सेंटेन्स. आता आय, आता वॉज आणि वर 2 हेल्पिंग वर्ब्स. व्हेरी गुड, करेक्ट. थँक्यू एव्हरीवन फॉर रिस्पॉन्डिंग. वॉज आणि वर 2 हेल्पिंग वर्ब्स आहेत. मग वॉज कधी वापरायचे आणि वर कधी वापरायचे? दॅट इज द इम्पॉर्टंट क्वेश्चन. ते डिपेंड असतं तुमच्या वाक्यातल्या कर्तावरती. तुमच्या वाक्यात काय कर्ता आहे त्यावर डिपेंड असतं की तुम्ही काय हेल्पिंग वर्ब घेणार आहात. तर पहा, कर्ता इज सब्जेक्ट इन युअर सेंटेन्स इज आय. जर काय आहे तर आय सोबत वॉज वापरायचं. सिंग्युलर आहे तर सिंग्युलर सोबत वॉज वापरायचं. प्लुरल असेल तर प्लुरल सोबत तुम्ही काय वापरायचं? वर वापरायचं. आय म्हणजेच काय? वॉज. सिंग्युलर सिंग्युलर सोबत युज करायचं वॉज. अँड इफ इट इज अ प्लुरल, प्लुरल असेल तर प्लुरल सोबत युज करायचं वर. ठीक आहे, डन. हा, आता सेंटेन्स पूर्ण करायचं. यू कॅन आन्सर इन द चॅट बॉक्स. चॅट बॉक्स मध्ये मेसेज कसं करायचं जमतंय सगळ्यांना? थोडेसे प्रोसिजर आहे. तुम्ही चॅट बटन वर क्लिक करा. ज्यांना चॅट बॉक्स मध्ये मेसेज नाही करता येते, चॅट बटन वर क्लिक करा. वरती न्यू चॅट दिसेल, न्यू चॅट वर क्लिक करा. पल्लवी मॅम नाव दिसेल, पल्लवी मॅम नावावर क्लिक करा. इन्व्हाइट करा, कोपऱ्यात इन्व्हाइट दिसेल, इन्व्हाइट वर क्लिक करा आणि चॅट बॉक्स मध्ये मेसेज करू शकता. सेंटेन्स आहे मी आजारी होते. मी म्हणजे घेतलं आय. आता आय सोबत आपल्याला पुढे काय युज करायचं? वॉज युज करायचं. अँड द सेंटेन्स इज रेडी. दॅट्स द स्पिरिट. व्हेरी गुड एव्हरीवन. सेंटेन्स तयार झालं. मी आजारी होते. इट ऍक्च्युअली बिकम्स इन इंग्लिश आय वॉज इल. आय वॉज इल. अशा प्रकारे तुम्ही वाक्य बनवू शकता. हे झालं टू बी बद्दल. दिस इज ऑल अबाउट टू बी. नाऊ लेट्स थिंक अबाउट टू हॅव. चला टू हॅव बद्दल विचार करू. हाऊ टू हॅव वर्क. कर्त्याला कर्त्याजवळ कर्त्याकडे कशाची तरी मालकी होती. इट सिम्पली मीन्स दॅट कोणाला तरी, कोणाजवळ तरी, कोणाकडे तरी काहीतरी होतं. सिम्पल सेंटेन्स हिअर आय एम रायटिंग ऑन द बोर्ड. पहा, विचार करा. मला, मला नीट ऐका. मला काल ताप होता. काय सेंटेन्स लिहिला एव्हरीवन? व्हॉट इज द सेंटेन्स आय हॅव रिटन इन फ्रंट ऑफ यू ऑल? मला काल ताप होता. आता हे करणार आहे आपण इंग्रजीमध्ये. दिस सेंटेन्स वी हॅव टू मेक इन इंग्लिश. सेंटेन्स काय आहे? मला काल ताप होता. कोणाला ताप होता? मला. चला करा इंग्लिश मध्ये. व्हेरी गुड पूजा मॅडम, खूप छान. येस श्रीदेवी मॅडम, करेक्ट. कम ऑन एव्हरीवन, आन्सर इन द चॅट बॉक्स. येस स्वप्नील सर, व्हेरी गुड. एव्हरीवन प्लीज आन्सर. येस ऐश्वर्या मॅडम, अगदी बरोबर आहे. करेक्ट स्वप्नील सर. येस पूर्विता मॅडम. येस सोनाली मॅडम. मला काल ताप होता. येस शेखर सर, बरोबर आहे. करा सगळ्यांनी एव्हरीवन मेसेज इन द चॅट बॉक्स. हाऊ कॅन वी मेक? येस पल्लवी मॅडम, स्वाती मॅडम, गुड ट्राय, व्हेरी गुड. येस प्रचिता मॅडम, सगळ्यांनी ट्राय करा. येस प्रज्वल सर, करेक्ट. अक्षय सर, येस आकाश सर, उर्मिला मॅडम, गुड ट्राय.
मला काल ताप होता. काय सेंटेन्स आहे? मला ताप होता. कोणाला ताप होता? मला. मलाला इंग्लिश मध्ये नीट लक्ष द्या, व्हेरी इम्पॉर्टंट. मलाला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? ऑब्विसली मी म्हणजे आय, मला म्हणजे आय. सिमिलॅरिटी आहे ना त्यांच्यामध्ये. आय घेतलं. पुढे ताप आहे. तापला इंग्लिश मध्ये आपण काय बरं म्हणतो? ताप म्हणजेच काय? घेतलं फिवर. आता थोडा वेळ तुम्ही असं समजा की हा काल शब्द वाक्यात नाहीच आहे. असं कन्सिडर करा की थोडा वेळ काल शब्द नाहीच आहे. एवढंच वाक्य आहे, मला ताप होता. कन्सिडर सेंटेन्स एवढंच आहे की मला ताप होता. आय घेतलं, फिवर घेतलं. बरोबर आहे. इथे तुम्ही बरेच जण म्हणले वॉज, कारण मी तर सांगितलंच आहे की आय सोबत वॉज वापरा. म्हणून तुम्ही काय करून टाकलं? इथे आय सोबत वॉज घेऊन टाकलं. झालं तयार, आय वॉज फिवर. काय वाटतं, बरोबर आहे हे वाक्य? येस ऑर नो? व्हॉट डू यू थिंक अबाउट इट? इज द सेंटेन्स राईट? इज द सेंटेन्स करेक्ट इफ आय से आय वॉज फीवर? वाक्य बरोबर आहे का? इफ आय से आय वॉज फीवर, इज द सेंटेन्स राईट? तुम्ही म्हणून टाकलं, बरोबर आहे तुमचं. इथं मी सांगितलं आय सोबत वॉज वापरा, मग तुम्ही का नाही घेणार वॉज? डेफिनेटली घेणार. पण काय वाचून काय वाटतंय? वाक्य बरोबर आहे की काहीतरी राहिलंय? तुम्हाला काय चुकीचं, म्हणजे ज्याच्यामध्ये काय चूक आहे आणि त्याच्यातलं काय बरोबर आहे ते माहित नसलं तरी ह्या सेंटेन्स मध्ये काहीतरी चुकलंय हे तुम्हाला नक्की समजत असेल. कारण इंग्लिश वरती तुमचं तेवढे कमांड आहे, तुमचं तेवढं ऑब्झर्वेशन आहे, तुम्ही इंग्लिश तेवढं वाचलेलं आहे. त्यामुळे एक्झॅक्टली ह्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे, हे चुकीचं वाक्य हे तर तुम्हाला नक्की लॉजिक लागतंय. आय वॉज फिवर नाही म्हणू शकत, का नाही म्हणू शकत? आय वॉज इल म्हणजे मी आजारी होते. आय वॉज फिवर म्हणजे मी ताप होते. मी ताप होते का? इज इट? मी ताप होते का? नॉट ऍट ऑल. मी ताप नव्हते एव्हरीवन. मला ताप होता. ट्राय टू अंडरस्टँड. मी ताप नव्हते, मला ताप होता. सो वाक्याचा पॅटर्न चेंज झाला. वाक्याचा जर का पॅटर्न चेंज झाला तर वाक्याचं हेल्पिंग वर्ब पण चेंज होणार. हे वॉज वर टू बीच हेल्पिंग वर्ब आहे. टू हॅव मध्ये आपण नाही वापरू शकत. टू हॅव पास्ट टेन्सचं इंग्लिशच्या ग्रामरने त्याला त्याला त्याचं त्याचं स्पेशल हेल्पिंग वर्ब दिलेलं आहे. टू बीचं उचलून घ्यायची काहीच गरज नाहीये. टू हॅव पास्ट टेन्स वी हॅव अ व्हेरी स्पेशल हेल्पिंग वर्ब विच इज कॉल्ड एज हॅड. काय हेल्पिंग वर्ब वापरू शकतो आपण? व्हॉट इज द हेल्पिंग वर्ब वी हॅव टू यूज? हॅड हेल्पिंग वर्ब वापरायचं. जरा एकदा बोला चॅट बॉक्स मध्ये, काय हेल्पिंग वर्ब वापरायचं? हॅड. काय वापरायचं? हॅड. तुम्ही सगळेजण या हॅड शब्दाला तुमची ओळख चांगली आहे, फक्त त्याच्यासोबत फ्रेंडशिप झालेली नाहीये. ते कुठं, कधी, कसं वापरलं जातं ते तुम्हाला माहित नाही, बाकी ओळखीचं आहे. मला काल ताप होतं, काय वापरायचं? हॅड हेल्पिंग वर्ब वापरायचं. इथे मज्जा अशी आहे ना, हेल्पिंग वर्ब एकच आहे. ते तुम्हाला रूल्स लिहिण्याची गरजच नाही किंवा रूल्सचा ताणच नाहीये तुम्हाला. व्हॉट एव्हर इज द सब्जेक्ट, तुमच्या वाक्यात काहीही करता असू देत, सगळ्यांसोबत सरसकट आपण एकच हेल्पिंग वर्ब वापरणार आहे, हॅड. ओनली वन हेल्पिंग वर्ब. नो रूल्स, नो रेग्युलेशन, नो, नथिंग इज देअर. ओनली वन हेल्पिंग वर्ब, नो चॉईस. मग मला काल ताप होता, आय वॉज फिवर नाही म्हणू शकत. वॉजच्या ऐवजी काय रिप्लेसमेंट करायची आपल्याला? व्हॉट एक्झॅक्टली वी हॅव टू से? हॅड. आय हॅड. ओके, डन. आपल्याला काय म्हणायचं? आय हॅड फिवर. कधी होता ताप? काल होता. सो आय हॅड फिवर येस्टरडे. सेंटेन्स रेडी. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. ओके, डन. सो मला काल ताप होता, आय हॅड फिवर येस्टरडे. हा, ओके, डन. नाव एव्हरीबडी सेकंड सेंटेन्स. हिअर आय एम गोइंग टू टेक ऑन द बोर्ड. पुढचं सेंटेन्स घेते मी बोर्डवरती. यू प्लीज ट्राय. हिअर इज द नेक्स्ट सेंटेन्स. मला म्हणायचं कोणीतरी स्वतः काहीतरी होतं. आता पुढचं सेंटेन्स स्पेशली फॉर यू ऑल तुम्ही करणार आहात इंग्लिश मध्ये. आय वॉन्ट टू से धोनी, धोनी कर्णधार होता. ओके, डन. कम ऑन एव्हरीबडी, प्लीज ट्राय. व्हेरी सिम्पल द सेंटेन्सेस. काय सेंटेन्स आहे? धोनी कर्णधार होता. चला करा सगळ्यांनी चॅटबॉक्स मध्ये. एव्हरीबडी प्लीज मेक आन्सर. करा बरं सगळ्यांनी. एव्हरीवन ट्राय करा. हाऊ कॅन वी ऍक्च्युअली मेक सेंटेन्स इन द चॅटबॉक्स? धोनी कर्णधार होता.
धोनी कर्णधार होता इज द सेंटेन्स. व्हेरी गुड. यू नो व्हेरी वेल व्हॉट इज कर्णधार इन इंग्लिश. धोनी. धोनीला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? ऑब्विसली वी से धोनी. धोनी सोबत घ्यायचं वॉज. कर्णधार. कर्णधारला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणू शकतो? कॅप्टन. अँड द सेंटेन्स इज रेडी. धोनी कर्णधार होता. इट ऍक्च्युअली बिकम्स इन इंग्लिश व्हॉट? धोनी वॉज कॅप्टन. धोनी वॉज कॅप्टन. धोनी कर्णधार होता. चला नेक्स्ट वन. हिअर वी गो. नेक्स्ट मला म्हणायचंय धोनीला व्यवस्थित विचार करा. धोनीला सुरक्षा होती. ओके डन. हिअर वी गो. व्हॉट इज द एक्झाम्पल? धोनीला सुरक्षा होती. प्लीज ट्राय एव्हरीवन. सिंपल. द सेंटेन्स इज एक्स्ट्रीमली सिंपल. धोनीला सुरक्षा होती. चला व्यवस्थित विचार करा. यस संदीप सर बरोबर. अर्चना मॅडम, ऋषिकेश सर करेक्ट. खूप छान करताय सगळेजण. येस अजिंक्य सर ऍब्सोल्युटली करेक्ट. येस संगीता मॅडम अगदी बरोबर आहे. करेक्ट. पूजा मॅडम व्हेरी गुड. येस तेजल मॅडम व्हेरी गुड. व्हेरी गुड. येस ऐश्वर्या मॅडम, सोनाली मॅडम खूप छान ट्राय करताय. व्हेरी गुड. व्हेरी गुड. धोनीला सुरक्षा होती. कोणाला? धोनीला. धोनीला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणणार आहे? धोनीच म्हणणार आहे ऑब्विसली. लेट्स से धोनी. आता धोनीला सुरक्षा होती म्हणायचं का धोनी वॉज सुरक्षा? धोनी थोडी सुरक्षा होता. धोनीला सुरक्षा होती. मग हॅड घ्यायचं. धोनी हॅड. आणि सुरक्षा. सुरक्षाला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? सेक्युरिटी. सेक्युरिटी म्हणजे सुरक्षा. करेक्ट. व्हेरी गुड. अँड द सेंटेन्स इज रेडी. धोनीला सुरक्षा होती. धोनी हॅड सिक्युरिटी. धोनी हॅड सिक्युरिटी. इन दिस वे वी कॅन मेक सेंटेन्स रेडी. चला पुढे जाऊया. प्रोसिडिंग अहेड. पुढे जाऊन अजून एक सेंटेन्स. लेट अस मेक नाउ स्पेशल सेंटेन्स आय एम गिव्हिंग फॉर यू ऑल. चला तुम्ही करणार आहात इंग्लिश मध्ये. आय वॉन्ट टू से फुले फुले ताजी होती. व्हेरी सिम्पल सेंटेन्स. काय लिहिलंय बोर्डवर? फुले ताजी होती. चला ट्राय कर. डन करा. नो वैष्णवी मॅडम इट इज रॉंग आन्सर. शीतल मॅडम इट इज रॉंग आन्सर. संदीप सर नो इट इज रॉंग आन्सर. मनीषा मॅडम इट इज रॉंग आन्सर. स्वप्नाली मॅडम इट इज रॉंग आन्सर. ऐश्वर्या मॅडम इट इज रॉंग आन्सर. सोनाक्षी मॅडम, मेघना मॅडम इट इज रॉंग आन्सर. श्रद्धा मॅडम इट इज रॉंग आन्सर. ओ माय गॉड. इथून तिथून आन्सर्स आर रॉंग. ओ माय गॉड. नो 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 नो. हाऊ कॅन यू मेक अ मिस्टेक हिअर? खूप जणांचं उत्तर चुकलंय. मेनी वन्स आर मिस्टेकन. इतक्या स्पीड मध्ये आन्सर येत आहेत. मी वाचतेय. आय कॅन सी मोस्ट आन्सर्स आर द रॉंग. 99% स्टुडंट्स आर रॉंग हिअर. चला आता समजतंय का? आता थोडं थोडं क्लॅरिटी येते का काय चुकलंय ते? सेंटेन्स इज हिअर. फुले ताजी होती. आता समजतंय का काय चुकलं आपलं ते? आता करेक्ट करत आहात. नॉट फेअर. इट इज टोटली अनफेअर. फुले ताजी होती. सच अ सिम्पल सेंटेन्स इज देअर एव्हरीवन. अँड हाऊ कॅन यू मेक अ मिस्टेक? फुले ताजी होती. येस. ओके इट्स ऑल राईट. काहीच प्रॉब्लेम नाही. चला मी तुम्हाला एक्सप्लेन करते एक्झॅक्टली वेअर डिड यू मेक अ मिस्टेक अँड वेअर यू आर मिस्टेकन. वेअर यू हॅव मेड अ मिस्टेक. एक्सप्लेन करते. नीट लक्ष द्या. सेंटेन्स काय आहे? फुले ताजी होती. व्हॉट इज द ऍक्च्युअल सेंटेन्स? फुले ताजी होती. आता हे वाक्य आपल्याला करायचंय इंग्रजीमध्ये. राईट. वी हॅव टू मेक दिस सेंटेन्स इन इंग्लिश. सगळ्यात पहिले फुले ताजी होती असं सेंटेन्स आहे. द व्हेरी फर्स्ट थिंग. फुलांना इंग्लिश मध्ये काय म्हणतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. व्हॉट यू शुड नो. फुलांना. आता फुलाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? फ्लावर्स बोलतात. ठीक आहे बरोबर आहे. गाईज जर का वाक्य असं असतं की फुल ताज होत, असं जर वाक्य असतं डेफिनेटली मी म्हणले असते फ्लावर वॉज फ्रेश. पण इथे झालंय काय? आय सेड फुले. खूप सारी फुले. मग आपल्याला काय करायला लागेल? पहिली गोष्ट फ्लावरला यस लावायला लागेल. लावलं का तुम्ही? काय म्हणायला लागेल आपल्याला? फ्लावर्स. व्हॉट एक्झॅक्टली डू वी हॅव टू से? फ्लावर्स. काय म्हणायला लागेल आपल्याला? फ्लावर्स म्हणायला लागेल. ब्युटिफुल. तुम्ही म्हणले बऱ्याच जणांनी यस लावलं. नो डाऊट. त्याच्यानंतर आता पुढे आपल्याला इथे टाकायचं हेल्पिंग वर्ब. तुम्ही मला सांगा. इथे वॉज वापरलं. इथे वॉज वापरलं. इथे पण वॉज वापरायचं. आणि मग हे वर ते कधी वापरायचं? ते वर काय नुसतं वॉजला जोडीदार म्हणून उगाच वॉजला बोर होईल तर त्याच्यासोबत गप्पा मारायला त्याला कंपनी द्यायला इथे ठेवलंय का वरला? तुम्ही वरवरती अन्याय का बरं करता? सगळ्यांनी इथून तिथून वॉज वापरलं. व्हाय डिडंट यू यूज वर? तुम्ही वर का नाही वापरले?
तुम्ही वर का नाही यूज केलं? सगळीकडे सरसकट वॉज वॉज वॉज. काल तुम्ही सगळेजण हॅज वर अन्याय करत होते. आज तुम्ही सगळेजण मिळून वर वरती अन्याय करताय. नॉट फेअर. वरला पण तेवढीच डिमांड आहे. वरला त्याचे स्पेशल रूल्स आहेत. इट हॅज इट स्पेशल ऑन रूल्स. वी यू दे अख्खा ग्रुप त्याचा आहे. दोन किंवा दोनपेक्षा जास्त जणांविषयी बोलायचं असेल, प्लुरल असेल, तर वर वापरले जातं वॉज नाही. सो प्लीज डोंट अंडर एस्टिमेट. वरला अंडर एस्टिमेट करू नका. वर यूज करायचं. व्हाय वर? बिकॉज देर आर मॅनी फ्लावर्स. खूप साऱ्या फुलांबद्दल आपण बोलतोय. वी आर स्पीकिंग हिअर अबाउट सो मेनी फ्लावर्स. दॅट्स वाय आपल्याला काय करायचंय? वर यूज करायचं आहे. लक्ष देते का सगळ्यांच्या? आर यू एव्हरीबडी गेटिंग इट? डन. मग फुले ताजी होती, फ्लावर्स लिहिलं. फ्लावर्स सोबत पुढे काय लिहिणार तुम्ही? वर लिहिणार. ताजी. ताजीला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? व्हॉट डू वी से ताजी इन इंग्लिश? फ्रेश म्हणतो. अँड द सेंटेन्स इज ओके. डन. सो फुले ताजी होती. इट बिकम्स इन इंग्लिश व्हॉट? फ्लावर्स वर फ्रेश. अशा प्रकारे आपण करू शकतो एक्झाम्पल इन इंग्लिश. येतं लक्षात? तर प्रॅक्टिसची गरज आहे. अजून प्रॅक्टिस करू. बट लेट मी टेल यू वन थिंग. जर का आपलं फुले ताजी होती, फ्लावर्स वर फ्रेश. रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅम, आज स्पोकन इंग्लिशचा सेकंड लाईव्ह क्लास आहे. हे जे काय मी तुम्हाला शिकवतेय खूप खूप बेसिक शिकवतेय. आणि जर आपल्याला वर बद्दल व्यवस्थित माहित नसेल, किंवा जर आपलं फुले ताजी होती एवढं छोटस वाक्य जर आपलं चुकत असेल, तर लेट मी टेल यू वन थिंग. माझ्या 6.5-7 वर्षाच्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगते, जर इतकं छोटस वाक्य जर आज आपलं चुकत असेल, तर इंग्रजी शिकण्याची खूप जास्त गरज आहे. इंग्रजीमध्ये आपली कंडिशन खूप जास्त डाऊन आहे, खूप जास्त पुअर आहे, बेसिक पासूनच प्रॉब्लेम आहे. आणि सर्वात आधी इंग्रजी शिकण्याची गरज आहे. सर्वात आधी इंग्रजी शिकण्याची गरज आहे. इफ यू डोंट नो वर, जर का तुम्ही आज वरला विसरले आहेत, तर आय एम सो सॉरी टू से, खूप बेसिक पासून प्रॉब्लेम आहे. इट इट इज सिम्पली विजिबल टू मी. मला सहज दिसू शकते की बेसच क्लिअर नाहीये. सो अ व्हेरी स्ट्रॉंग रिकमेंडेशन फॉर यू and a very strong advice for you. As soon as possible, start learning English. As soon as possible, learn to speak English. It is very important. How many of you here feel इथे तुमच्यातल्या किती जणांना असं वाटतं की येस मॅम, आय रिअली नीड टू लर्न इंग्लिश. मला खरंच इंग्रजी शिकण्याची गरज आहे. किती जणांना इथे असं वाटतं येस मॅम, आय रिअली नीड टू लर्न इंग्लिश? हाऊ मेनी ऑफ यू फील सो? तुमच्यातल्या किती जणांना असं वाटतं की येस मॅम, आय नीड टू लर्न, मला खरंच इंग्रजी शिकण्याची गरज आहे? आज तुमच्या समोर मी गोष्टी दाखवते. आपल्याला जर इतका बेसमध्ये प्रॉब्लेम असेल तर तुम्हीच सुरुवातीला जेवढं पुढे काय असेल आपली अवस्था. ऍडव्हान्स मी तर अजून तुम्हाला ऍडव्हान्सची मी झलक पण दाखवत नाहीये. येस. टाईप इन द चॅट बॉक्स येस मॅम, आय नीड टू लर्न इंग्लिश. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. खूप जास्त महत्वाचं आहे. व्हेरी गुड. दॅट्स द स्पिरिट. ब्युटिफुल. Fantastic. Thank you very much. It's all right. Making mistakes, that is okay. But learning from that, it is very important. Correction of mistake is the first step of success. आता मिस्टेक झाली, आता परत वर मध्ये मिस्टेक होऊ देऊ नका. कारण काय, हे वॉज वर झालं, काल मी शिकवलं हॅव हॅज, हे झालं. ह्याच्यामध्ये जर का आपण मिस्टेक करतो ना, तर समोरच्याला 1 मिनिट लागत नाही हे समजायला की आपल्याला किती इंग्लिश येतं. आपणच आपलं इम्प्रेशन त्याच्यासमोर डाऊन करून घेतो या गोष्टींमध्ये मिस्टेक्स करून. लक्षात येते तुम्हाला? वर मध्ये हॅव हॅज मध्ये जर का प्रॉब्लेम असेल तर समोरच्या लगेच समजतं की आता मी आहे, किंवा एखादा प्रोफेशनल असेल, एखादा टीचर असेल, एखादा ऑफिसर असेल, त्याला लगेच समजेल तुम्हाला किती इंग्लिश येत, है ना? सो प्लीज टेक केअर ऑफ इट. स्टार्ट लर्निंग इंग्लिश शिका, महत्वाचं आहे. फुले ताजी होती, फ्लावर्स वर फ्रेश. नेक्स्ट वन, हिअर इज द सेंटेन्स. मला म्हणायचंय, चला ट्राय करा सगळ्यांनी आन्सर करायचं इंग्लिश मध्ये. आजीकडे हो, ओके डन. आजीकडे फुले होती. हा, हिअर इज द सेंटेन्स. हाऊ एक्झॅक्टली कॅन वी मेक? कसं होणार वाक्य इंग्रजीमध्ये? आजीकडे फुले होती. आजीकडे फुले होती. येस एव्हरीबडी प्लीज ट्राय 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 ट्राय. आजीकडे फुले होती. इन इंग्लिश हाऊ कॅन वी ऍक्च्युअली मेक? आजीकडे फुले होती. ब्युटिफुल. आता म्हणायचं का आजी? आजीला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? ग्रँड मदर. ऍब्सोल्युटली. आता म्हणू का इथं मी ग्रँड मदर वॉज फ्लावर? काय वाटतं तुम्हाला, म्हणू का? ग्रँड मदर वॉज फ्लावर.
चालेल का मी असं म्हणले तर? नाही चालणार. आजी थोडी ना, आजीकडे फुले आहेत, आजी थोडी फुले आहेत. ग्रँडमदर वॉज फ्लॉवर्स लिहिले तर अर्थ झाला आजी फुले होती वडेवर. पण नाही, काय वाक्य आहे? आजीकडे फुले होती, है ना? मग ग्रँड मदर आपल्याला काय घ्यायला लागेल? हॅड घ्यायला. मी जर ग्रँड मदर शॉर्ट करू का? ग्रँड मदर हॅड फ्लावर्स. आजीकडे फुले होती. झालं सेंटेन्स रेडी. ग्रँड मदर हॅड फ्लावर्स. मज्जा आहे ना इंग्लिश मध्ये? इट इज रिअली व्हेरी इंटरेस्टिंग ना? तुम्ही त्याला टाइम द्या. तुम्हाला इंग्रजी येत नाही किंवा तुम्हाला इंग्रजीची भीती वाटते का माहितीये का? कारण तुम्ही इंग्रजीपासून लांब लांब पळता. कधी इंग्रजीच्या समोर जाऊन तिला भेटतच नाही. तिच्यासोबत असं थोडं कॉन्टॅक्ट, थोडं असं वार्तालाप करा. तुम्हाला पहा इंग्लिश किती इंटरेस्टिंग, किती छान वाटेल. ह्या इंग्लिश भाषेला इम्प्रेसिव्ह लँग्वेज बोलतात. उगाच नाही बोलत, ही लँग्वेज इम्प्रेशन पाडते ना. तुम्ही इंग्लिश बोललं की तुमचं इम्प्रेशन पडतं. इट इज कॉल्ड एज इम्प्रेसिव्ह लँग्वेज. ती बोलून पहा. जगभरातले लोक ही भाषा बोलतात. असून असून किती अवघड असेल. वी कॅन ऑल्सो लर्न. आपण पण शिकू शकतो. व्हाय नॉट? ट्राय करा. चॅट बॉक्स मध्ये मेसेजेस करा. सगळ्यांनी रिप्लाईज करा. हे सेंटेन्सेस मी तुमच्यासाठी दाखवते. मी मला नाही शिकवत आहे. माझं रिव्हिजन नाही करत आहे. माझं झालंय शिकवून. तुमच्यासाठी सुरू आहे. सो प्रत्येकाने चॅट बॉक्स मध्ये आन्सर करा. हाऊ टू मेसेज इन द चॅट बॉक्स? खाली चॅट बटन वर क्लिक करावं. चॅट बटन वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला वर न्यू चॅट दिसल. न्यू चॅट वर क्लिक करा. पल्लवी मॅम नाव दिसल, त्यावर क्लिक करा. कोपऱ्यात इनवाइट बटन आहे, इनवाइट वर क्लिक करा आणि चॅट मध्ये तुम्ही मेसेज करू शकता. ट्राय करा. देन नेक्स्ट हिअर अजून एक सेंटेन्स मला म्हणायचंय. खेळण्या खेळण्या महाग होत्या. चला करा बरं सेंटेन्स इन इंग्लिश. प्लीज मेक सेंटेन्स. खेळण्या महाग होत्या. व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. काय सेंटेन्स लिहिलं? खेळण्या महाग होत्या. नाव नो मिस्टेक. आय डोंट वॉन्ट एनी मिस्टेक. एव्हरीबडी करा, लवकर करा इंग्लिश मध्ये. खेळण्या महाग होत्या. आता मिस्टेक नकोय कोणाची. व्हेरी गुड. यूज द अप्रोप्रिएट हेल्पिंग वर्ब. अजून कोणीतरी आर म्हणतंय. आर, डायरेक्ट आर. वॉच सुद्धा नाही, डायरेक्ट आर. सरप्राइझिंग. चला करा, नीट करा, झोपू नका. खेळण्या महाग होत्या. खेळण्या महाग होत्या. खेळण्यांना इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? खेळण्या म्हणजे टॉईज. आता खूप साऱ्या खेळण्यांबद्दल आपण बोलतो. मग घ्यायचं वर. महागला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? कॉस्टली. कॉस्टली बोलू शकता, एक्सपेन्सिव्ह बोलू शकता. वाक्य कसं झालं? टॉईज वर कॉस्टली, टॉईज वर एक्सपेन्सिव्ह. महागला कॉस्टली बोलतात. सांगा बरं मला चॅट बॉक्स मध्ये एक्सपेन्सिव्हला आपण काय म्हणतो? व्हॉट इज एक्सपेन्सिव्ह? एक्सपेन्सिव्ह सॉरी आपलं का स्वस्तला इंग्लिश मध्ये काय म्हणतात सांगा बरं? एक्सपेन्सिव्ह म्हणजे महाग, कॉस्टली म्हणजे महाग. यू टेल मी. स्वस्तला इंग्लिश मध्ये मग काय म्हणतात? महाग म्हणजे एक्सपेन्सिव्ह, महाग म्हणजे कॉस्टली, तर स्वस्त म्हणजे काय? हा, व्हेरी गुड. यू नो. अरे अरे. चीप. चीप बोलतात. CHEAP. चीप. त्याला शेफ करून टाकलंय कोणी कोणी. CHEF. चीप. CHEAP. चीप. चीप म्हणजे स्वस्त. व्हेरी गुड. चला इथे जाऊ पुढे. दुकानदाराकडे दुकानदाराकडे खेळण्या होत्या. ओके डन. दुकानदाराकडे खेळण्या होत्या. चला होऊन जाऊन द्या. करा वाक्य इंग्रजीमध्ये. सिम्पल सेंटेन्सेस देअर. दुकानदाराकडे खेळण्या होत्या. दुकानदाराला इंग्लिश मध्ये आपण काय बरं म्हणतो? व्हॉट डू वी से? दुकानदार म्हणजेच काय? शॉपकीपर. शॉपकीपरला काय म्हणू शकतो आपण? हॅड. खेळण्यांना इंग्लिश मध्ये काय म्हणतात? टॉईज. एक्झाम्पल इज रेडी. दुकानदाराकडे खेळण्या होत्या. इट सिम्पली बिकम्स इन इंग्लिश व्हॉट? टॉईज. सॉरी आपलं काय? शॉपकीपर हॅड टॉईज. दुकानदाराकडे खेळण्या होत्या. शॉपकीपर हॅड टॉईज. दिस इज हाऊ वी कॅन मेक सेंटेन्स इन इंग्लिश. यू कॅन सी ऑन द बोर्ड. तुम्ही बोर्डवरती पाहू शकता. आजच्या क्लासमध्ये वी आर लर्निंग टू मेन कॉन्सेप्ट. दोन महत्वाचे कॉन्सेप्ट आपण शिकतोय. करता स्वतः काहीतरी होतं. बिकम्स इन इंग्लिश व्हॉट? डोअर वॉज समथिंग. कोणीतरी स्वतः काहीतरी होतं. आणि पुढचा कॉन्सेप्ट आपण शिकतोय. कर्त्याला कर्त्याजवळ कर्त्याकडे कशाची तरी मालकी होती. इट ऍक्च्युअली बिकम्स इन इंग्लिश व्हॉट? डोअर हॅड समथिंग. काय होतं इंग्लिश मध्ये? डोअर हॅड समथिंग. दिस इज हाऊ. अशा प्रकारे आजच्या क्लासमध्ये आपण दोन कॉन्सेप्ट शिकतो. लक्षात आले सगळ्यांना? अजून क्लास संपला नाही. अजून ओव्हरऑल रिव्हिजन करून द्यायची. कारण जसं काल तुम्हाला हॅव्याज मध्ये खूप प्रॉब्लेम होते, तसं आज मला लक्षात आलंय की तुम्हाला वॉज वर मध्ये सुद्धा खूप प्रॉब्लेम आहेत. तर ते पण छान ओव्हरऑल कॉन्सेप्ट क्लिअर करून देते. एवढा क्लिअर करून देईल की भविष्यात या कॉन्सेप्ट मध्ये जर तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही.
किंवा ह्या कॉन्सेप्ट वरती तर इंग्लिश तुम्ही खूप कॉन्फिडेंटली बोलू शकाल. एवढा क्लिअर करून देईल. अजून 10 मिनिट, हायस्ट 10 ते 15 मिनिट माझ्यासोबत थांबा. बोर्ड क्लीन करते. एकदा तुम्ही वाचा थोडस सगळं, एकदा वाचा. मी बोर्ड क्लीन करते. मग काही प्रॅक्टिस सेंटेन्सेस देते तुमच्यासाठी. कोणी कुठे जाऊ नका, मस्तपैकी बोर्ड क्लीन करते. वाचा, आधी वाचा, क्लीन करते, सेंटेन्स देते, ते सॉल्व्ह करा, मग आपण थांबू. प्लीज आय विल लुक ऑन द बोर्ड. ओके, डन. वाचलं सगळ्यांनी? हॅव यू एव्हरीबडी रेड द कॉन्सेप्ट? वाचलं सगळ्यांनी? ब्युटिफुल. डन 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 डन. ओके, नाव आय विल जस्ट क्लीन अप द बोर्ड. मी मस्तपैकी बोर्ड क्लीन करते. काही सेंटेन्सेस देणार इथे बोर्ड वरती, तुम्हाला सांगून दाखवायचं इंग्लिश मध्ये. हाऊ कॅन वी मेक देम? कसे करू शकतो आपण सेंटेन्सेस इन इंग्लिश? हिअर इज द फर्स्ट सेंटेन्स. चला करा सगळ्यांनी इन द चॅट बॉक्स. मी मी गोंधळलेले होते. येस एव्हरीवन. मी गोंधळलेले होते. मी गोंधळलेले होते. येस करा एव्हरीवन. सगळ्यांनी पटापट चॅट बॉक्स मध्ये मेसेज करायचंय. अँड नेक्स्ट वन, माझ्याकडे. ट्राय करा सगळ्यांनी. हळूहळू मग कॉन्सेप्ट क्लिअर होत असतो. माझ्याकडे 100 रुपये होते. माझ्याकडे 100 रुपये होते. बोथ सेंटेन्सेस यू हॅव टू मेक इन इंग्लिश. मी गोंधळलेले होते. आय वॉज गोंधळलेले म्हणजेच काय? कन्फ्युज. आय वॉज कन्फ्युज. मी गोंधळलेले होते. पुढे बघा, माझ्याकडे 100 रुपये होते. माझ्याकडे म्हणजे काय? आय सोबत काय घ्यायचं? हॅड. माझ्याकडे 100 रुपये होते. इट सिम्पली मीन्स दॅट आय हॅव 100 रुपीज. माझ्याकडे 100 रुपये होते. आय हॅड 100 रुपीज. ब्युटिफुल. ओके, डन. नेक्स्ट वन. हिअर वी गो. मला म्हणायचंय तो गोंधळलेला होता. तो गोंधळलेला होता. येस प्लीज डू मेक सेंटेन्स. तो गोंधळलेला होता. तो गोंधळलेला होता. अँड हिअर वी गो. त्याच्याकडे 100 रुपये होते. तो गोंधळलेला होता. त्याच्याकडे 100 रुपये होते. आता तो गोंधळलेला होता, तो म्हणजेच काय? ही सोबत घ्यायचं वॉज. गोंधळलेला होता म्हणजेच काय? कन्फ्युज. सेंटेन्स इज रेडी. तो गोंधळलेला होता. इट सिम्पली मीन्स दॅट ही वॉज कन्फ्युज. ही वॉज कन्फ्युज. त्याच्याकडे 100 रुपये होते म्हणजे ही सोबत घ्यायचं हॅड. ही हॅड 100 रुपीज. त्याच्याकडे 100 रुपये होते. ही हॅड 100 रुपीज. ओके, नेक्स्ट वन. हिअर वी गो. ती ती गोंधळलेली होती. ती गोंधळलेली होती. अँड नेक्स्ट हिअर, तिच्याकडे तिच्याकडे 100 रुपये होते. तिच्याकडे 100 रुपये होते. ती गोंधळलेली होती. ती गोंधळलेली होती. शी वॉज कन्फ्युज. शी वॉज कन्फ्युज. ती गोंधळलेली होती. अँड नेक्स्ट वन, तिच्याकडे 100 रुपये होते. शी हॅड 100 रुपीज. तिच्याकडे 100 रुपये होते. शी हॅड 100 रुपीज. क्लिअर? ओके, नेक्स्ट वन. मला म्हणायचंय आम्ही गोंधळलेलो होतो. आम्ही गोंधळलेलो होतो. अँड हिअर, आमच्याकडे 100 रुपये होते. आमच्याकडे 100 रुपये होते.
सो आम्ही गोंधळलेलो होतो. यूज द अप्रोप्रिएट हेल्पिंग वर्ब. प्लीज डू नॉट मेक अ मिस्टेक. व्यवस्थित करा चॅट बॉक्स मध्ये. आम्ही गोंधळलेलो होतो. आम्ही म्हणजेच काय, वी वर कन्फ्युज. वी वर कन्फ्युज. आम्ही गोंधळलेलो होतो. वी वर कन्फ्युज. आमच्याकडे 100 रुपये होते. वी हॅड 100 रुपीज. आमच्याकडे 100 रुपये होते. वी हॅड 100 रुपीज. येते लक्षात? नेक्स्ट वन, तू तू गोंधळलेला होतास. तू गोंधळलेला होतास. अँड नेक्स्ट वन इज हिअर, तुझ्याकडे 100 रुपये होते. तू गोंधळलेला होतास. अँड हिअर वी गो, तुझ्याकडे 100 रुपये होते. तू गोंधळलेला होतास म्हणजेच काय, यू सोबत काय घ्यायचं, वर. यू वर कन्फ्युज. तू गोंधळलेला होतास. यू वर कन्फ्युज. तुझ्याकडे 100 रुपये होते. यू हॅड 100 रुपीज. यू हॅड 100 रुपीज. चला अजून एक सेंटेन्स. हिअर वी गो. ते गोंधळलेले होते. ते गोंधळलेले होते. आणि त्यांच्याकडे 100 रुपये होते. त्यांच्याकडे 100 रुपये होते. इट बिकम्स हाऊ इन इंग्लिश? ते गोंधळलेले होते. त्यांच्याकडे 100 रुपये होते. ते म्हणजेच काय, दे वर कन्फ्युज. ते गोंधळलेले होते. त्यांच्याकडे 100 रुपये होते. त्यांच्याकडे म्हणजे दे हॅड 100 रुपीज. त्यांच्याकडे 100 रुपये होते. दे हॅड 100 रुपये. समजलं सगळ्यांना? लुक ऍट द बोर्ड एव्हरीबडी. पहा सगळ्यांनी बोर्डकडे व्यवस्थित. समजतंय का? पहा, ओव्हरऑल कॉन्सेप्ट क्लिअर करून दिला. इथून तुम्हाला हे लक्षात येणार आहे की वॉज वर कधी युज केलं जातं. तर हे पहा, आय वॉज, ही वॉज, शी वॉज. वर कधी वापरतात? वी वर, यू वर, दे वर. आता ह्याच्या हे सोडून एकच व्यक्ती असेल तर वॉज वापरायचं. दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती असेल तर वर वापरायचं. तुम्ही म्हणाल यू पण एकच आहे, मग तुम्ही वर का बरं घेतलं? तर यू आहे ना, यू प्लुरल ग्रुपमध्ये येतं, अनेक वचनीच्या ग्रुपमध्ये. यू ला ग्रामरने प्लुरल घोषित केलेलं आहे, त्याच्यामुळे यू सोबत वर येतं. ते एक यू म्हणजे तू किंवा तुम्ही. तू एकटा पण असतो आणि खूप जण पण असू शकतो. मग दोन्हीपैकी काय घ्यायचं? तर प्लुरल घेतलं. ठीक आहे. आणि हॅड कधी वापरतात? तर कोणाकडे तरी, माझ्याकडे, त्याच्याकडे, तिच्याकडे, आमच्याकडे, कडे आलं, त्याच्यामुळे आपण काय घेतलं? हॅड घेतलं. समजलं? सगळ्यांना समजलं? बरोबर आहे का? सगळं बरोबर आहे? ह्याचा पण फोटो आहे. ह्याचा पण फोटो मी तुम्हाला सगळ्यांना पाठवणार आहे. सगळ्यांनी स्पोकन इंग्लिश साठी काल छान वही केलेलीच आहे. मी पाहिलंय खूप सारे जणी मला काल होमवर्क पूर्ण करून फोटोज पाठवले. छान वही केली आहे. ज्यांनी केली नाही अजून त्यांनी सगळ्यांनी वही करायची. आज जे क्लासमध्ये नवीन आहेत, छान वही करायची आहे तुम्हाला स्पोकन इंग्लिश साठी. तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी कालचे फोटोज दिलेत. मी कालचं होमवर्क देऊन ठेवलंय. मी कालची रेकॉर्डिंग देऊन ठेवली. ते पहा, ते वहीमध्ये लिहा. आजचं पण लिहा जे काल नव्हतं त्यांनी. हे सगळं वहीमध्ये लिहिलेलं असू देत. कसं इकडून मी शिकवते, सोपं वाटतं, तुम्ही करायला जातात तर मिस्टेक होतात, भीती वाटते, आठवत नाही, ब्लँक होतं. तर त्याच्यासाठी प्रॅक्टिस इम्पॉर्टंट असते. ह्याच्यावरती सुद्धा मी तुम्हाला 2 होमवर्क देणार आहे. आय एम गोना शेअर 2 होमवर्क विथ यू. तुम्ही सगळ्यांनी होमवर्क ह्याच्यावरती सुद्धा कम्प्लीट करायचे आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, खाली तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये एक फॉर्म दिलाय किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला मी एक फॉर्म पाठवलेला आहे. तो फॉर्म सगळ्यांनी फिलअप करायचा आहे. फिलअप द फॉर्म. तो फॉर्म फिलअप करायचा आहे. तुम्हाला आपल्या क्लास बद्दल भरपूर अपडेट, क्लास बद्दलची माहिती, सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यासाठी प्लीज फिलअप द फॉर्म. तो फॉर्म जो चॅट बॉक्स मध्ये आहे किंवा ग्रुपमध्ये पण आहे, व्यवस्थित सगळ्यांनी फिलअप करायचा आहे. आणि आता अजून एक गोष्ट, काल मी तुम्हाला सगळ्यांना होमवर्क पाठवले होते. आय हॅव सीन, मी चेक केले, खूप साऱ्या जणांनी होमवर्क पाठवले. खूप छान होमवर्क केले. हॅट्स ऑफ, प्राऊड ऑफ यू अँड रिअली अप्रिशिएटेड.
खूप छान होमवर्क केले. खूप सारे जण मला छान पीडीएफ वगैरे बनवून पाठवलंय. खूप सारे जण इतकं छान प्रेझेंटेशन केलंय. रेड पेन, ब्लॅक पेन, ब्ल्यू पेन. त्याच्यानंतर म्हणजे खूप छान काही काही जणी जे स्कॅनिंग वगैरे करून नाही का, फोटो स्कॅन वगैरे करून झेरॉक्स सारखं दिसतंय. खूप छान केले ते पण. आणि प्रिंट काढलेत कोणी कोणी त्याच्यात. त्याची प्रिंट काढायची गरजच नाहीये तुम्हाला. ते मी फोटोज देते तर तुम्ही डायरेक्टली ते वहीमध्ये लिहून घ्यायचं. प्रिंट आउट काढण्याची काही गरज नाहीये. आणि काही काही जणांनी ते जे फोटो दिले होते तिथेच आन्सर्स लिहून टाकले. तर खाली आन्सर्स लिहायला जागा आहे तर तुम्ही तिथेच आन्सर्स पण लिहून टाकले. काही काही जणांनी एडिट करून पाठवलं फोन मध्येच. तर ते पण छान वाटलं. खूप मस्त, खूप छान होमवर्क कम्प्लीट केले. इन द सेम वे अशाच पद्धतीने आज सुद्धा तुम्ही सर्वजण होमवर्क पूर्ण करणार आहात. दॅट इज ऑल्सो द फॅक्ट. हे पण एक गोष्ट खरी आहे की सगळ्यांनीच होमवर्क नाही पूर्ण केले. एम आय राईट? जेवढ्यांनी काल क्लास केला होता किंवा आज क्लास केला, प्रत्येकानेच होमवर्क नाही पूर्ण केलाय का? मे आय नो वाय? का नाही केलं? वाय डिडंट यू कम्प्लीट द होमवर्क? होमवर्क का बरं नाही कम्प्लीट केलं? महत्वाचं नाही वाटलं? काय तू काय कुठं पैसे दिले होते? फ्री मध्ये तर आलं होतं. पाहू जमलं तर करू, नाही तर नाही करू. कुठं काय फ्री मध्ये तर होतं. असंच ना? आणि हेच जर का तुमच्या मुलांच्या स्कूलमध्ये तुम्ही एवढे पेमेंट करता, मग त्यांचं होमवर्क असंच मिस करून टाकता? जाऊन दे पाहू नंतर करू असं करता? ते फ्री मध्ये होतं म्हणून का? मग हेच जर का मी असंच तुमच्याकडून जर का म्हणले असते आपला स्पोकन इंग्लिश क्लास आहे, या क्लासची फी 20,000 रुपये आहे, 20,000 रुपये पेमेंट करा, मग तुम्हाला क्लास भेटेल. आणि तुम्ही 20,000 रुपये दिल्याच्या नंतर जर का मी तुम्हाला हा होमवर्क दिला असता, कम्प्लीट केला असता? डेफिनेटली केला असता. सगळे काम बाजूला ठेवून होमवर्क करा आधी. 20,000 रुपये दिलेत, आधी होमवर्क केला असता. मग काल का नाही केला? वाय डिडंट यू कम्प्लीट होमवर्क? महत्वाचं नाही वाटलं? इंग्लिश शिकायचं एवढं एवढं काय इंग्लिश? हा काय इंग्लिश? काय शिकायचं? कशाला शिकायचं इंग्लिश? असंच ना? वाय डिडंट यू कम्प्लीट द होमवर्क? का नाही पूर्ण केला? यु नो व्हॉट डिअर पीपल, तुम्हाला माहितीये का? यु नो व्हॉट, इन अवर लाईव्ह क्लास हजारो गृहिणी इंग्रजी भाषा बोलायला शिकतात. Thousands of homemaker learn English. Thousands of homemakers have joined our live class. You know why? माहितीये तुम्हाला का ते शिकतात? They say that पल्लवी मॅडम, माझा मुलगा तिसरीला आहे, कोणाच्या चौथीला आहे, कोणाच्या दुसरीला आहे, कोणाच्या सातव्या आठवीला आहे. कन्सिडर, दे से दॅट मॅम, माझा मुलगा दुसरी तिसरीला आहे. एका वर्षाची माझ्या मुलाची स्कूलची फी मी पे करते 50,000 रुपये मिनिमम. जे मोठे आहेत सातव्या आठवीला ते म्हणे जास्त करतो मॅम आम्ही. काही काही तर आउट ऑफ महाराष्ट्र ते म्हणे मॅम दुसरीच्या मुलाची 1 लाख देतो बोला. सो दे से दोज होम मेकर सेज दॅट की मॅम माझा मुलगा तिसरीला आहे आणि मी तिसरीच्या मुलाची शाळेची फी 50,000 रुपये एका वर्षाची पे करते. इतके मोठे मोठे त्याचे बुक्स असतात, त्यांचे एक्झाम्स असतात, दररोज त्याचा होमवर्क असतो, मला त्याचा अभ्यास घ्यायचा असतो, मला घेता येत नाही. सगळं इंग्लिश मध्ये असतं, इतके मोठे मोठे बुक्स असतात आणि त्याचा अभ्यास मला घेता यावा म्हणून मॅम मला इंग्रजी भाषा बोलायला शिकायची. त्याच्या स्कूलमध्ये पेरेंट्स टीचर मीटिंग असते मॅम, स्कूलमध्ये जायला लागतं, टीचर्स त्यांचे सगळं इंग्लिश मध्ये बोलतात, मला काहीच सुधरत नाही, काहीच समजत नाही, फक्त ऐकून घ्यायला लागतं. ते बोलतात ते मला समजतं, पण मला काही विचारायचं असेल तर मला काहीच नाही विचारता येत, गपचूप बसायला लागतं. अँड दॅट्स वाय, म्हणून मला इंग्रजी भाषा बोलायला शिकायची, म्हणजे मला माझ्या मुलांचा अभ्यास घेता येईल. हॅट्स ऑफ टू द मदर, 30-40 वर्षाच्या गृहिणी आपल्या मुलांचा अभ्यास घेता यावा म्हणून इंग्रजीचा क्लास करत आहेत. स्पेशली मुलांसाठी मी व्हिडिओज देते, त्या स्वतः लाईव्ह क्लास करतात, रात्री मुलांना व्हिडिओज दाखवतात. उगाच मी तुम्हाला सजेस्ट नाही करत आहे की मुलांना पण दाखवा, कारण हा क्लास हजारो गृहिणी आपल्या मुलांसाठी सुद्धा करायला पाहतात ते, की आपल्या मुलांना पण इंग्लिश शिकू. आता हे इतकं छान प्लॅटफॉर्म आहे तुमच्यासाठी की तुम्ही युझिंग दिस प्लॅटफॉर्म तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा क्लास दाखवू शकता, तुम्ही सुद्धा शिकू शकता, फुल फॅमिली शिकू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. हजारो सिनियर सिटीजन क्लासेस करतात. आय टेल यू, 70, 75, 80 वय वर्ष असलेले ग्रँड पीपल आपल्या लाईव्ह क्लास करतात. यु नो वाय? तुम्ही सांगा, त्यांना कुठे इंटरव्ह्यू द्यायला जायचंय आता? त्यांना कुठे कोणती परीक्षा द्यायला जायचंय की इंग्लिश शिकायचं? काहीच नाही. बट जस्ट दे से की मॅम, माझं स्वप्न होतं, मला आधी खूप वाटायचं मला इंग्लिश बोलता यावं, मला पण छान इंग्लिश यावं, पण आता असं वाटतंय की घरात बसून तुमच्याकडून शिकून बोलू शकेल म्हणून इंग्रजी शिकतायत. आजी वगैरे ते दे से दॅट माझ्या नातवंडांसोबत आता काही जण आहेत ना सिनियर सिटीजन,
त्यांचे नातवंड इथं नाही राहत, अमेरिकेमध्ये आउट ऑफ कंट्री राहतात. तर दे से दॅट की मॅम, माझ्या नातवंडांना मराठी अजिबात येत नाही. अजिबात मराठी येत नाही, त्यांना समजतच नाही मराठी. त्यांच्यासोबत जर बोलायचं असेल तर इंग्रजीच बोलायला लागतं. आता काही काहींच्या असतील, इथं नसतील बाबा. तर दे से दॅट की मॅम, त्यांच्यासोबत इंग्लिश मध्ये बोलायला लागतं. मला त्यांच्यासोबत बोलता यायला हवं, काहीतरी बोलता यायला पाहिजे, म्हणून इंग्लिश शिकतायत. असं आजी आजोबा सोबत बसतात क्लास करायला. तुम्हाला मी दाखवेल कधी लाईव्ह मध्ये. सो thousands ऑफ पीपल आर लर्निंग इंग्लिश हिअर. इतके जण, काही जण आता इंटरव्ह्यू साठी शिकतात. आता आजच तुम्हाला मी व्हिडिओ पाठवतो, BAMS डॉक्टर, खोटं नाहीये ते. BAMS डॉक्टर, शी इज लर्निंग इंग्लिश. डॉक्टर्स, इंजिनियर्स, ऍडव्होकेट, इतके डॉक्टर्स आहेत, इतके ऍडव्होकेट्स आहेत, इंग्रजी भाषा बोलायला शिकतात. पहा ते किती मोठ्या प्रोफेशन मध्ये आहेत, पण तरी इंग्रजी भाषा शिकतायत. ही बेस क्लिअर होईल मॅम. द बेस विल बी क्लिअर. इतके मोठे मोठे प्रोफेशन मधले लोक शिकतायत. काय आहे, तुम्ही पण इथे तुमच्यातले पण खूप मोठ्या मोठ्या प्रोफेशन मध्ये असेल. तुम्ही इथे झेडपी स्कूलचे टीचर्स आहेत, इथे इंग्लिश मिडियम स्कूलचे टीचर्स आहेत, इथे बरेच डॉक्टर्स आहेत, इथे बरेच ऍडव्होकेट्स असतील, इंजिनियर्स असतील, तुम्ही जॉब करणारे असाल, ऑफिसर्स असाल, तुम्ही हाऊसवाईफ असाल. हाऊसवाईफ सुद्धा खूप मोठा रोल आहे. सगळ्यात मोठा रोल तर हाऊसवाईफचाच आहे. त्याच्यापेक्षा म्हणजे काहीच नाही, त्याच्यापेक्षा दुसरं कोणाला तेवढं काम नसतं जेवढं हाऊसवाईफला असतं. थाउजंड्स ऑफ होम मेकर्स आर लर्निंग. सो दॅट्स वाय, म्हणून तुम्हाला मी एवढं मनापासून सांगते की प्लीज लर्न. हे शिका, हे खूप जास्त महत्वाचं आहे. इतका छान क्लास, काल फ्री ऑफ क्लास तुमच्यासाठी, इतका छान लाईव्ह क्लास घेते. बरं, लाईव्ह घेतल्याच्या नंतर तुम्हाला मला स्पेशल रेकॉर्डिंग पाठवायची काय गरज आहे? पण तरी विचार करते, तुम्ही तुमच्या मुलांना दाखवताल, तुम्ही तुमच्या सरांना दाखवा, तुम्ही तुमच्या घरात दाखवा कोणाला त्यांना इंग्लिश शिकायचं असेल तर ते पण शिकतील. म्हणून स्पेशल व्हिडिओ रेकॉर्ड करून मी तुम्हाला व्हिडिओ देते, एवढे होमवर्क देते, एवढे रिमाइंडर देते की अरे या क्लासमध्ये क्लास करा, इतकं भारी असंच नाही भेटत कुठं. इतकं छान एज्युकेशन, इतक्या बेसिक पासून एवढ्या सहज घरात बसून नाही भेटू शकत. एज्युकेशन खूप कॉस्टली झालंय. हा स्पोकन इंग्लिशचा कोर्स तुम्ही तुमच्या आजूबाजूला, तुम्ही जिथे कुठे राहत असेल, तुम्ही तिथे चेक करा जाऊन. ही फीज आहे स्पोकन इंग्लिश क्लासची. प्रोफेशनल स्पोकन इंग्लिश कोर्स बद्दल बोलतेय मी. नाही तर गल्लीबोळात कोणी पण पोरगी शिकवत असते 400-500 रुपये छोट्या मुलांचे वगैरे. नो, म्हणजे ते क्लासेस प्रोफेशनल असू शकत नाही किंवा त्याचा रिझल्ट तेवढा असू शकत नाही. टू बी व्हेरी फ्रँक, एक प्रोफेशनल कोर्स करावा लागतो, ज्याचा रिझल्ट असतो. एवढी फीज आहे. तुम्ही पहिलीच्या मुलाची फी 1-1 लाख रुपये देता ना. खूप जण आहेत जे मॅम तुम्ही महाराष्ट्रामध्ये 50-60 हजार रुपये, आउट ऑफ महाराष्ट्र आहेत, महाराष्ट्रातले काही बाहेर पण आहेत, जसे 1 लाख रुपये देतो 2-3 वर्ष, दोन दुसरे तिसरीच्या मुलांचे. ऐसे 1 लाख म्हणजे माझं पूर्ण 1ली ते 12वी शिक्षण झालं असेल. तुम्ही विचार करा, आपलं 1ली ते 12वी अख्खं शिक्षण झालंय 1-1, 2-2 लाख मध्ये. कधी शाळेला पैसे दिले? ही पहिलीच्या मुलीला 1 वर्षाची फी 1-1, 2-2 लाख रुपये द्यायला लागते. एनिवे, एज्युकेशन खूप कॉस्टली झालेलं आहे नाऊ डेज. आता खूप बाजार झालेला आहे एज्युकेशनचा, कॉम्पिटिशनचा, अभ्यासाचा बाजार झालाय, अक्षरशः बाजार झाला. आपण काही शिकलो नाही का? मस्त 10ला जायचं शाळेत, 5ला यायचं घरी, भात खायचा, विषय संपला. आता रात्री 8 वाजले तरी मुलं क्लासमध्ये असतात कोणत्या न कोणत्या. एनिवे, लेट इट बी डिअर पीपल, तो विषय नाही आपला. एवढंच सांगायचा प्रयत्न करते की इतकं छान एन्व्हायरमेंट घरापर्यंत पोहोचल्याची व्हॅल्यू करा. इतकं छान होमवर्क मी तुम्हाला, म्हणजे इतकं सगळ्या गोष्टी आहेत तुमच्यासाठी. जर का तुम्हाला तुम्हाला इंग्लिश शिकायची म्हणूनच तुम्ही इथे आहात, मग थोडं सिरियसली घ्या ना. टेक इट सिरियसली. बाकी काय महत्वाचं आहे? काय कशात तुम्ही गुंतलेत? काही खरं नाहीये. सो प्लीज एव्हरीबडी, टेक केअर ऑफ इट. टेक टेक इट सिरियसली, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. होमवर्क आला इतका छान, सगळ्यांनी होमवर्क कम्प्लीट करा. यू कॅन डेफिनेटली टेल मी दॅट फ्रॉम व्हेअर एक्झॅक्टली यू ऑल ऑफ युअर, तुम्ही सर्वजण कुठून आहात. तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये फॉर्म आलेला आहे किंवा व्हॉट्सअप ग्रुप मध्ये फॉर्म आलेला आहे, फॉर्म नक्की फिलअप करा सगळ्यांनी. फिलअप द फॉर्म. फ्रॉम वेअर यू ऑल ऑफ यू आर एव्हरीबडी. येस, आय एम फ्रॉम अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट, मी नगर जिल्हा. ओके. सांगली, ओके. पंढरपूर, अच्छा. पुणे, ओके, ग्रेट. सातारा, ओके. मुंबई, पुणे, पुणे, अमरावती, सातारा, नांदेड, पुणे, पुण्याचे खूप आहेत. लातूर, आपल्याकडे ऍक्च्युली खूप आहे. पुणे, मुंबई, नाशिक, सांगली, ओके. कोल्हापूर, ओके. महालक्ष्मी देविका, ओके. जळगाव, अहिल्यानगर, रत्नागिरी, धुळे, कोल्हापूर, ओके. बीड, पुणे, मुंबई, रत्नागिरी, दिल्ली, ओके. अहिल्यानगर, आय एम ऑल्सो फ्रॉम अहिल्यानगर. जालना, ओके. सोलापूर, ओके. रत्नागिरी, लातूर, ओके. डन. मुंबई, पुणे, धुळे, ओके. कोल्हापूर, नाशिक, गुजरात, भंडारा, ओके. अमरावती, नागपूर, मुंबई, धाराशिव, कोल्हापूर, ओके. सांगली, चंद्रपूर,
पंढरपूर, ओके. नागपूर, ग्रेट. रायगड, ओहो, फंटास्टिक. शिवाजी महाराज, डन. अहिल्यानगर, ओके. नागपूर, ग्रेट, फंटास्टिक. थँक्यू एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर बिंग हिअर. थँक्स व्हेरी मच. खूप छान वाटलं सगळ्यांना इथे पाहून. थँक्स व्हेरी मच फॉर स्टेइंग विथ मी टिल द एंड. आतापर्यंत माझ्यासोबत आहात. थँक्यू सो मच. इतका छान क्लास करताय, खूप खूप आभारी आहे. होमवर्क देते, सगळ्यांनी होमवर्क पूर्ण करून पाठवा. आता किती छान, मी तुम्हाला आयडिया पण देते. जर का तुम्हाला मान्य आहे, तुमचं ऑफिस तुम्हाला दिवसभर काम असेल, तुम्ही तुम्ही काय फ्री बसलेलीत का? आय नो दॅट तुम्हाला पण दिवसभर भरपूर काम आहे, अख्खा दिवस असंच कामात जात असेल निघून, समजत नसेल. पण तरी फोटोज जे देते ते फोटोच्या खालीच लाईनिंग दिलेले आहेत, जिथेच तुम्ही जर का तुम्हाला थोडं टेक्नॉलॉजी एडिटिंगचं माहित असेल तर तुम्ही तिथेच टेक्स्ट आन्सर्स ऍड ऑन करू शकता. ते फोटोमध्ये ऍड ऑन करून मला ते तुम्ही डायरेक्टली पाठवू शकता. जर तुमच्याकडे वही पेन घेऊन बसायचं जर नाही म्हणजे टाइम नाहीये तेवढा, तर तुम्ही आता आपण रात्री झोपायच्या आधी किती वेळ इंस्टाग्राम खेळत बसतो, अर्धा एक तास कुठे जातो समजत नाही. ते नुसतं फोटोमध्ये डायरेक्टली तुम्ही जरी आन्सर्स लिहिले तरी पण चालेल. तसे पण फोटोज तुम्ही पाठवू शकता. सी यू इन द नेक्स्ट क्लास. उद्या भेटते परत एकदा बरोबर दुपारी 2 वाजता. सगळ्यांनी क्लास नक्की जॉईन करा. टिल द टाइम, टेक केअर एव्हरीबडी. थँक्यू सो मच. हा फॉर्म ज्यांना ज्यांना जे जे सिरियस आहेत, ज्यांना मनापासून इंग्रजीचा आपला क्लास करायचा आहे, ते सगळ्यांनी हा जो फॉर्म दिलेला आहे चॅट बॉक्स मध्ये, ग्रुपमध्ये, फॉर्म फिलअप करा, डिटेल्स फिल करा. सी यू इन द नेक्स्ट क्लास. थँक्यू सो मच एव्हरीबडी. सगळ्यांनी होमवर्क पूर्ण करून तुम्हाला मी माझा नंबर दिलेला आहे. होमवर्कचे फोटो दुसऱ्या कुठल्याही नंबरवर न पाठवता माझा नंबर आहे, इथे देते परत एकदा, 9307695019. याच नंबरवरती तुम्ही मला होमवर्कचे फोटोज पाठवायचे आहेत. हा नंबर तुम्ही सगळ्यांनी सेव्ह करून ठेवा. सेव्ह माय नंबर बाय द नेम पल्लवी मॅम. ठीक आहे, हा नंबर तुम्ही सर्वजण सेव्ह करून घेणार आहात इन युअर फोन. सेव्ह दिस नंबर बाय द नेम पल्लवी मॅम. सगळ्यांनी नंबर सेव्ह करा. छानपैकी. येस स्वप्नील सर, डेफिनेटली तुम्ही फिल केलंय. थँक्यू सो मच. सगळ्यांनी होमवर्क पूर्ण करून ह्याच नंबरवरती मला फोटोज पाठवायचे आहेत. हा नंबर माझा तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. बाकी कुठले नंबर नका करू सेव्ह. बाकी ते कुठले नंबर, ते सगळे कामाचे नंबर आहेत. पर्सनल माझा नंबर मी तुम्हाला दिलाय. जे क्लास करतात मी त्यांना माझा पर्सनल नंबर दिलाय. बाकीचे नंबर कामासाठी आहेत. सो तुम्ही त्यावरती कुठेच नका पाठवू, मेसेज करूही नका. डायरेक्टली तुम्ही ह्या नंबरवरती तुम्ही माझा नंबर हा सेव्ह करून घ्या. ह्याच्यावरतीच तुम्ही मला होमवर्क पाठवा. थँक्यू सो मच एव्हरीवन. आता तेच थांबू. सी यू इन द नेक्स्ट क्लास. थँक्यू दीपाली मॅडम. थँक्यू एव्हरीबडी. चलो, बाय बाय. टेक केअर. हॅव अ ग्रेट टाइम. हॅपी लर्निंग टू यू ऑल. सी यू इन द नेक्स्ट क्लास.